नमस्कार. तुमचं वय 65 वर्ष किंवा त्याच्यावरील जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्य सरकार देणार आहे ₹3000. तर ह्याची ही प्रोसेस आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा जो जी-आर होता, तो 6 फेब्रुवारी रोजी काढण्यात आला होता आणि 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. तर ज्येष्ठांमध्ये जर अपंग असेल, अशक्तपणा असेल, याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक गोष्टींसाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी आपल्याला हे ₹3000 देण्यात येणार आहेत. तर आरोग्य विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि लाभार्थी व्यक्तीला ₹3000 थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. त्याच्या संदर्भामध्ये हा जो जी-आर आहे, तो आपण आता पाहतोय. हा 6 फेब्रुवारी रोजी हा जी-आर प्रसिद्ध झाला होता आणि ह्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना. तर राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयानुसार येणारे जे अपंगत्व आहे किंवा अशक्तपणा आहे, यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने खरेदी करता यावीत, यासाठी त्यांना ₹3000 देण्यात येणार आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्व्हायकल कॉलर इत्यादी ही जी उपकरणे खरेदी करता यावीत यासाठी हे आपल्याला पैसे भेटणार आहेत. आणि हा जो निधी आहे तो राज्य शासनातर्फे देण्यात येणार आहे. आणि ही योजनेची जी अंमलबजावणी आहे, समाज कल्याण विभाग, पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी यांचा ह्यामध्ये सहभाग असेल. तर आता सध्या तरी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले नाहीत. तुम्ही ऑफलाईनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर हा जो ऑफलाईन फॉर्म आहे, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही ह्याची प्रिंट काढून जो समाज कल्याण जो विभाग असेल तुमच्या इथे, त्याच्या अंतर्गत तुम्ही हा भरू शकता. जर तुमच्या जिल्हा स्तरावरील जो समाज कल्याण जो विभाग आहे, तिथे जाऊन तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे. तर ह्याच्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड चालेल. राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स लागेल. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागतील आणि स्वघोषणापत्र हे तुमच्या त्या फॉर्ममध्येच असणार आहे. तुम्हाला मी जो फॉर्म देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे जे असतील ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत. तर हा जी-आर होता. आता आपण हा फॉर्म पाहतोय. हा फॉर्म आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेचा. सध्या ऑफलाईनच फॉर्म सुरू आहेत. तर ह्या फॉर्मची तुम्ही प्रिंट काढून तुमच्या समाज कल्याण जो विभाग आहे जिल्हा स्तरावर, तिथे जाऊन तुम्ही हा सबमिट करू शकता. स्क्रीनवर फॉर्म दिसतोय तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेचा. पासपोर्ट आकाराचा इथे फोटो लावायचा आहे. अर्जदारांचे संपूर्ण नाव, त्याचा पत्ता लिहायचा आहे, कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे, त्यांची जन्मतारीख लिहायची आहे, आधार क्रमांक, स्त्री आहात का पुरुष आहात हे तुमचं लिंग इथे टाकायचं आहे. पोटजात लिहायची आहे तुमची. तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे ते लिहायचं आहे. तुमचे शिधापत्रिका क्रमांक इथे टाकायचे आहे. अर्जदाराचे बँकेचे नाव इथे लिहायचं आहे. कारण हे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत. बँकेचा संपूर्ण पत्ता, शाखा लिहायचं आहे. तुमचा खाते क्रमांक, आय-एफ-सी कोड लिहायचा इथे आणि अर्जासोबत जोडावयाची जी कागदपत्रे आहेत तेही त्यांनी दिलेले आहेत. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड ह्या दोघांपैकी एक चालेल. तुमच्या बँकेचे जो पासबुक ची झेरॉक्स लागणार आहे. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागतील. स्वघोषणापत्र लागेल आणि समकक्ष योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतला नसल्याचे स्वघोषणापत्र आणि शिधापत्रिका म्हणजे तुमच्या इथे रेशन कार्डची झेरॉक्स लागेल. वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र लागेल. जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र, बी-पी-एल रेशन कार्ड, इंदिरा गांधी वृद्धपकाल निवृत्तीवेतन पुरावा, राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या वृद्धापकाल निवृत्तीवेतन मिळकत असल्याचा पुरावा. त्यापैकी एक तुम्हाला द्यायचं आहे. इथे तुमची सही लिहायची आहे. हा तुमचा फॉर्म आहे आणि तसेच हे घोषणापत्रही आपल्याला सोबत द्यायचं आहे. अशी ही योजना होती आणि ₹3000 आपल्याला भेटणार आहे. सध्या ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली नाही. तुम्हाला हे ऑफलाईनच फॉर्म भरायचे आहेत. ऑनलाईन प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ असेल. तर ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.